अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत। अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप आहेत। काही दिवसांपासून अनिल देशमुख गायब असल्याच्या देखील चर्चा सुरू होत्या। मात्र आता या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख अखेर ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून सातत्याने अनिल देशमुख कुठे गेलेत असा सवाल विचारण्यात येत होता आणि आता या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्याचं समजतंय। अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करण्यात आलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणात आता ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता असल्याच्या देखील चर्चा माध्यमांमधून येत होत्या। मात्र अखेर आता अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत। रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडल्यात। रुपाली, आपण बघतोय अनिल देशमुख खरं तर कुठं गायब आहेत असा वारंवार प्रश्न विचारला जात होता, मात्र अखेर ते आता ईडी कार्यालयात दाखल झालेत। काय अपडेट्स? श्रीकांत, नक्कीच खरं तर आपण बघत आहोत की जेव्हापासून खरं तर एकूणच सचिन वाझेंचं प्रकरण समोर आलं होतं, अँटिलिया प्रकरण समोर आलं होतं, त्याच्यानंतर कुठेतरी सगळ्या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं होतं आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच जे आहे ते सचिन वाझे यांना 100 कोटीचं टार्गेट दिलं अशा प्रकारचा जो खळबळजनक आरोप जो आहे तो माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता। आणि एकूणच या आरोपानंतर अनिल देशमुख यांनी आपला पदाचा राजीनामा दिला। त्याच्यानंतर बराच काळ आरोप प्रत्यारोप झाले। अनिल देशमुख यांच्या घरावरती अनेक वेळा जे आहे ते रेड पडली, सीबीआयची ईडीची रेड पडली आणि या सगळ्या प्रकरणानंतर अनिल देशमुख कुठेतरी नाहीसे झाले होते, ते गायब झाले होते। ते नेमके आहेत कुठे असा प्रश्न अनेकांना पडला होता आणि याच्यावरून सुद्धा राजकारण होताना पाहायला मिळत होतं। नेमके ते कुठे गेलेत हे कुणालाच माहित नव्हतं आणि आज अचानक आपण पाहत आहोत की खरं आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख जे आहेत ते आता ईडीच्या कार्यालयात आलेले आहेत। त्यांनी ईडी समोर शरण जे आहे ते गेलेले आहेत अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे। आता नेमकं हा संपूर्ण तपास कुठे जातो किंवा ते ईडीला आता काय काय माहिती देतात आणि ईडीच्या अधिकारी त्यांच्या निश्चितच रुपाली, तुम्ही आमच्यासोबत अशाच जोडून राहा। तुर्तास भाजपचे नेते राम कदम आपल्याबरोबर आहेत। रामजी, आपण बघतोय अखेर अनेक दिवसांनंतर आता अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात दाखल झालेत, आपली पहिली प्रतिक्रिया? जे आज माजी गृहमंत्री ईडीच्या कार्यालयात दाखल झाले हे कितीतरी दिवस अगोदर त्यांनी व्हायला होत। त्यांनी न्यायपालिकेचे अगदी मुंबई पासून सुप्रीम कोर्टापर्यंत अनेकदा त्यांनी दरवाजे ठोकण्याचा प्रयत्न केला, तिथून दाद मिळाली नाही। ईडीला अनेकदा त्यांनी समन्स पाठवून देखील ईडीच्या समन्सला त्यांनी उत्तर दिलं नाही, कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही, ते तिथे दाखल होऊ शकले नाहीत। आज ईडीच्या कार्यालयात दाखल यासाठी व्हावं लागतंय कारण आता सगळे त्यांच्या पुढचे पर्याय हे संपलेले आहेत। मुळामध्ये आमची लढाई ही एक व्यक्तिविशेषच्या विरोधातली लढाई नाही, अनिल देशमुख या व्यक्तिविषयीची लढाई नाहीये, ही लढाई भ्रष्टाचाराची लढाई आहे। तुम्हाला सरकार म्हणून तुम्ही जेव्हा सत्तेत आहात 3 पक्ष, तेव्हा तुम्ही 3 पक्ष वाजे सारख्या माणसाला नेमून महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करता। आता हे जे 100 कोटी वसूल होणार आहेत हे जनतेचा गळा दाबून वसूल होणार आहेत। जे 40 कोटी रुपये आले 10 डिसिप्लिनच्या बदल्यांमध्ये, असं वाजेंनी मान्य केल्याच्या नंतर ना मुंबईचे पोलीस आयुक्त त्याच्याविषयी चौकशी करतायत, ना राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री सगळे गप्प आहेत। का गप्प आहेत? 40 कोटी रुपये डीसीपी स्वतःच्या बदलीसाठी देत असतील आणि ही जी अनेक अशी प्रकरणं आहेत की महाराष्ट्राच्या विधानसभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांपासून सगळेच्या सगळे अगदी वाजेचा का बचाव करत होते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही अपेक्षित आहेत। आज ते ईडी कार्यालयात उपस्थित झाले, जे अनेक दिवसापूर्वी त्यांनी व्हायला होतं। आता अनेक गोष्टींचा उलगडा चौकशीनंतर समोर येईल, पण एक मात्र महाराष्ट्राच्या जनतेनं या मागच्या महिन्याभरामध्ये आणि त्याच्या आधीच्या 2 वर्षात आपण पाहिले की हे सरकार फक्त खुर्चीवर याच्यासाठी बसलंय, जेवढे दिवस आहेत तेवढा त्यांनी छापखाना सुरू केलाय। कॉन्ट्रॅक्ट त्या 10%, 15%। कोविड काळात हॉस्पिटल बिल्डरला त्यांनी मान्यता दिलं। हॉस्पिटलमध्ये जो मेडिकलचा सप्लाय आहे इक्विपमेंटचा तो बिल्डर करू शकतो। जो रेती विटाचं काम करणार आहे त्याला तुम्ही मेडिकल सप्लायचं काम देता। म्हणजे वाटेल त्या गोष्टीत वाटेल त्या प्रकारातून पैसे कमवायचे आणि दुसऱ्या ठिकाणी आमच्या पोलीस बांधवांना बोनस द्यायचा नाही। बोनस काय तर 750, त्यांचा पगार कापायला निघाले होते। आम्ही जेव्हा आक्रमक इशारा दिला तेव्हा मग राज्याच्या अर्थमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना जाहीर करावं लागलं की कापलेला पगार आम्ही यांचा देऊ म्हणून, आणि नंतर 6 महिन्यात त्यांनी दिला। आता एसटी कामगारांच्या आत्महत्या होत आहेत, याला काही पडलेलं नाही। एअर कंडिशन बंगल्यामध्ये फक्त आणि फक्त वसुली सुरू आहे आणि हे जे वसुलीचे यांचे गोरखधंदे आहेत
ते म्हणजे ईडीच्या नोटिसेस गेल्या, देशासमोर यांचा काळा चेहरा समोर आला तरी देखील थांबलेले नाहीत. आता हे महिन्याभरापासून ड्रग माफियांचा बचाव करतायत. का समर्थन करताय तुम्ही ड्रग माफियांचं? नवाब मलिकांना पत्रकार परिषद घ्यायचे, एकाच दिवसात घ्या, सगळे मुद्दे टाका, असं नाही. दररोज एक नवीन पत्रकार परिषद, दररोजच्या नवीन पत्रकार परिषदेत कधी वानखेडे, कधी त्यांची बायको, कधी त्यांची बहीण, कधी त्यांचे वडील. आता तर यांची मजल कुठपर्यंत गेली? माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी नाही, त्यांच्या परिवारापर्यंत गेली. या सगळ्या घटनांमधून तुम्हाला काय स्पष्ट करायचंय की कशा प्रकारचं हे भ्रष्टाचारी आणि वसुलीवालं सरकार आहे हे आपल्या समोर येत आहे. निश्चितच धन्यवाद रामजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण पाहतोय अनिल देशमुख अखेर ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. 100 कोटींच्या वसुलीचे आरोप अनिल देशमुखांवर ठेवण्यात आलेत आणि याच संपूर्ण प्रकरणात आता त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर आपल्याबरोबर आहेत. अतुलजी, आपण बघतो आता अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झालेत. आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, 2-3 महिने त्यांनी पळवाटा काढल्या, गुप्तपणे राहिले, तरी सुद्धा ईडीने कुठल्याही प्रकारची कोर्सिव्ह ऍक्शन त्यांच्या विरोधात घेतली नाही. आणि त्याच्यामुळे हे खरं त्यांनी 2 महिने आधीच केलं असतं. त्यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे दूध का दूध और पाणी का पाणी, तर ते अधिक शोभून दिसलं असतं. आणि याच्यावरनं हे आपल्या लक्षात येत आहे की ईडी किंवा सीबीआय कुठल्याही व्हिंडिक्टिव्ह भावनेने वागत नाही. त्यांना ईडीने पुरेसा वेळ दिला. अगदी शेवटी सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर सुद्धा परत ते हायकोर्टात गेले. हायकोर्टाने त्यांना नाकारलं. आणि त्याच्यामुळे आता ईडीने जर का काही पुढची कारवाई केली आज किंवा उद्या, तर मग त्यांच्या पक्षाने एवढं म्हणू नये की आता ही व्हिंडिक्टिव्ह कारवाई आहे. न्यायाप्रमाणे कायदा चालेल आणि कायदा आपली योग्य तो मार्गक्रमण करेल. मला पूर्ण विश्वास आहे की या 100 कोटीच्या वसुलीमधलं जे तथ्य आहे ते सत्य जे आहे हे सत्य अनिल देशमुखांच्या चौकशीतून ईडीचे मार्फत बाहेर येईल. अतुलजी, महाविकास आघाडीच्या मार्फत यामध्ये एक महत्त्वाचा युक्तिवाद असा केला जातो की या संपूर्ण प्रकरणात जे तक्रारदार होते परमबीर सिंग तेच स्वतः गायब आहेत, असं आता महाविकास आघाडीचं म्हणणं आहे. मग ते परमबीर सिंग कोणाच्या सेवेत होते? महाराष्ट्र सरकारच्या सेवेत होते ना. मग मी पहिल्या दिवसापासून मागणी करतोय की परमबीर सिंगांनी जेव्हा अनिल देशमुखांवर लेखी आरोप केले त्याच्या दुसऱ्या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सस्पेन्शनची रेकमेंडेशन केंद्राला करायला पाहिजे होतं. आजतागायत 3 महिने झाले त्यांनी का नाही केलं रेकमेंडेशन सस्पेन्शनचं परमबीर सिंगांच्या? एवढंच नाही तर त्यांना पदमुक्त पण केलं नाही, जे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. आजही परमबीर सिंग डीजी होमगार्ड आहेत. कशामुळे? पदमुक्त करायला पाहिजे होतं. की एका सर्व्हिंग ऑफिसरने लेखी आरोप केले तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तेवढे अधिकार आहेत, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ना त्यांचा चार्ज काढून घेतला, ना त्यांच्या सस्पेन्शनचं रेकमेंडेशन केंद्राकडे पाठवलं, किंवा फाईल एकदा पाठवल्यानंतर ती परत पाठवली. याचा अर्थच हा आहे की शिवसेना आणि परमबीर सिंग यांची मिलीभगत आहे. कारण परमबीर सिंग सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये होते आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही फक्त राष्ट्रवादीचं नाव घ्या, माझ्या मंत्र्यांचं माझ्या पक्षाचं नाव घेऊ नका, मी तुम्हाला अभय देतो, असं हँड इन ग्लो असल्यामुळेच परमबीर सिंग आज गायब झालेले आहेत. ते गायब झाले असतील तर त्यांना शोधून काढणं हे राज्य सरकारची जबाबदारी आहे. कारण कायदा सुव्यवस्था हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. निश्चितच धन्यवाद अतुलजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण पाहतोय अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. त्यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप ठेवण्यात आलेले होते आणि याच संपूर्ण प्रकरणामध्ये आता त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनिल देशमुख गायब असल्याच्या देखील चर्चा होत आहे. भाजपकडून वारंवार या संदर्भात प्रश्न विचारला जात होता आणि आज अखेर अनिल देशमुख, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. मात्र गेल्या इतक्या दिवसांपासून अनिल देशमुख कुठं होते या संदर्भात अद्याप देखील स्पष्टता आलेली नाहीये. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी केदार शिंत्रे आपल्याबरोबर आहेत. केदार, आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर अनिल देशमुख कुठे आहेत असा प्रश्न भाजपकडून विचारला जात होता आणि आज ते अखेर ईडीच्या कार्यालयात दाखल झालेत. काय या संदर्भातले आणखी अपडेट्स?
श्रीकांत आज सकाळी जवळजवळ 11:55-11:50च्या सुमारास अनिल देशमुख राज्याचे पूर्व गृहमंत्री हे मुंबईतील दक्षिण मुंबईतील केदार माझ्यासोबत तुम्ही असेच जोडून राहा. तुर्तास भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आपल्या बरोबर आहेत. गोपीचंदजी, आपण बघतोय अखेर अनिल देशमुख आता ईडी कार्यालयात दाखल झालेत. आपली काय प्रतिक्रिया? नाही, आता अनिल देशमुखांसारखा एक जबाबदार माणूस इतके दिवस कुठं गायब होते? इतके दिवस त्यांनी काय केलं? म्हणजे आज स्वतःहून हजर होण्याचं म्हणजे त्यांना उशिरा सुचलेलं शानपण आहे. आणि आपण कायद्याच्या देशामध्ये राहतो, कायद्याच्या राज्यामध्ये राहतो. ईडीनं 5-5 वेळा समज दिल्याच्या नंतर सुद्धा ते ईडी समोर हजर झाले नाहीत आणि आज ते ईडी समोर हजर होत आहेत. म्हणजे हा कायद्याचा विजय आहे असं मला वाटतंय. पण गोपीचंदजी, यामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्याकडनं वारंवार असा आरोप केला जातोय की भाजपची केंद्रात सत्ता आहे आणि त्याचाच ते गैरवापर या एजन्सींच्या माध्यमातून करतायत. नाही, 100 कोटी गोळा करायला काय भाजपवाल्यांनी सांगितलं होतं का? तुम्ही रोज भ्रष्टाचार करणार, बदल्यामध्ये पैसे खाणार आणि हे कोणी सांगितलं? अधिकाऱ्यांनी सांगितलंय. हे काय भाजपवाल्यांनी कोणी सांगितलेलं नाही. आणि त्यामुळं तुम्ही चोऱ्या करणार, तुम्ही भ्रष्टाचार करणार आणि केंद्राच्या नावानं बोंबलणार. आता हे राज्याच्या लोकांना सगळं माहित आहे की रोज सकाळी उठून केंद्राच्या नावाने एक बोंब मारायची कुणीतरी, कुठल्या तरी प्रवक्त्यानं, तिन्ही पक्षाच्या एकानं. त्याचा राज्यातल्या लोकांना सगळ्या माहीत झालेला आहे. भ्रष्टाचार करणार तुम्ही आणि ओरडणार केंद्राच्या नावानं. आता हे कुठंपर्यंत असं चालणार? निश्चितच. धन्यवाद गोपीचंदजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी केदार शिंत्रे आपल्या बरोबर आहेत. केदार, आपण बघतो अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झालेत. काय या संदर्भातले आणखी अपडेट्स? श्रीकांत, आता 15 ते 20 मिनिटापूर्वीची घटना आहे, जेव्हा अनिल देशमुख हे मुंबईतील दक्षिण मुंबईतील प्रवर्तन निर्देशालय म्हणजे ईडीच्या ऑफिसमध्ये पोहोचलेले होते. अनिल देशमुख कुठे आहेत हा सगळ्यांना प्रश्न होता आणि त्याचं उत्तर आज आपल्याला मिळालेलं आहे. आज सकाळी ईडी कार्यालयात जेव्हा पोहोचले तेव्हा आज त्यांची कसून चौकशी होणार आहे. ही जर आपण एकंदरीतच पाहायचं झालं तर 100 कोटी रुपयांचा मनी लॉन्ड्रिंगचा हा एक हे पूर्ण प्रकरण आहे. ही 2 वेगवेगळी प्रकरणं आहेत. त्यामधील जे एअरफोर्स डायरेक्टरेटचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचे आरोप केले जात होते, त्या संदर्भामध्ये हे आज त्यांना चौकशीसाठी हजर झालेले आहेत. त्याच्या अगोदर 5 समन्स त्यांना पाठवण्यात होते. 5 समन्सना त्यांनी काही दाद न दिलेली नव्हती. त्यामुळे ईडी मुंबईतील कोर्टातही गेलेली होती. त्या संदर्भात करण्याची निश्चितच. धन्यवाद केदार या सविस्तर माहितीसाठी. आपण बघतो अनिल देशमुख अखेर ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेत. अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्याच संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांची आता ईडीकडून चौकशी देखील सुरू झालेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनिल देशमुख गायब असल्याच्या चर्चा सुरू होत्या. देशमुख हे अनेक दिवसांपासून अज्ञातवासात होते, त्यामुळे त्यांच्या संदर्भातली कुठलीही माहिती ही समोर येत नव्हती. आज अखेर अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. आपण पाहतो परमबीर सिंग यांनी एक लेटर बॉम्ब टाकून अनिल देशमुखांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. 100 कोटींच्या वसुलीचा आरोप देखील परमबीर सिंग यांनी केलेला होता आणि त्याच सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता अनिल देशमुखांची चौकशी होते. मात्र या संपूर्ण प्रकरणात तक्रार करूनच आता परमबीर सिंग गायब असल्याचा आरोप देखील आता सत्ताधारी महाविकास आघाडीकडून करण्यात येतो. तर दुसरीकडे अनिल देशमुख हे गायब असल्यामुळे त्यांच्या संदर्भात देखील वारंवार भाजपकडून प्रश्न विचारला जात होता. मात्र आता अखेर अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत आणि त्यांची चौकशी आता ईडीकडून या संपूर्ण प्रकरणामध्ये केली जाते. आपण पाहतोय अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात दाखल झालेत. देशमुखांवरती 100 कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप लावण्यात आले आणि त्याच सगळ्या आरोपांच्या चौकशीसाठी आता ईडीकडून ही पावलं उचलली जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर अनिल देशमुख कुठं आहेत या संदर्भातली कुठलीही माहिती समोर नव्हती आणि भारतीय जनता पार्टीकडून देखील या संदर्भात अनेक वारंवार आरोप देखील केले गेले. अखेर आज अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय 100 कोटींच्या या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी होती. ईडीकडून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात देखील झालेली आहे. त्यामुळे आता येत्या काही काळात अनिल देशमुख इतके दिवस कुठे होते या संदर्भातली माहिती देखील आता समोर येऊ शकते.
आज सकाळीच अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले। आता त्यांची या संपूर्ण प्रकरणामध्ये कसून चौकशी केली जाणार आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीनंतर आता अनिल देशमुखांवर ईडी काय कारवाई करणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडल्या गेल्यात। रुपाली, आपण बघतोय अखेर आता अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात दाखल झालेत, काय अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच आपण जसं बघत होतो खरं तर आहे त्यांनी ईडीला शरण गेला अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत होती। आता त्या संदर्भातला एक फोटो देखील समोर आलेला आहे। त्या फोटोमध्ये आपण जर बघितलं तर खरं तर अनिल देशमुख या पाठवर हा फोटो आहे। मात्र अनिल देशमुख आता ईडीच्या कार्यालयात दाखल झाला असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। पाहणं महत्वाचं हे असणार आहे की श्रीकांत, आपण जसं बघतो आहोत तर अनिल देशमुख यांच्यावरती खरं तर गंभीर स्वरूपाचे आरोप लागलेले आहेत। त्यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयाचं टार्गेट दिलेलं होतं वसुली प्रकरणामध्ये आणि हा गौप्यस्फोट जो आहे तो माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता। त्याच्यामुळे अनिल देशमुख यांच्या विरोधात जे आरोप त्यांच्यावरती लागलेले आहेत ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत। त्याच्यामुळे त्यांना ही अटक होऊ शकते का आता या प्रकरणामध्ये हे देखील पाहणं महत्वाचं आहे। दुसरा एक विषय असा आहे की त्यांच्यावर जे काही आरोप लागलेले आहेत त्या एकूणच आरोपासंदर्भात ईडी आता त्यांच्याकडून काय कशा पद्धतीची चौकशी करते आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता नवीन खुलासे काय होतात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर आता अनिल देशमुख कोणकोणत्या गोष्टींची कबुली देतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। मात्र एकूणच महाविकास आघाडी सरकारसाठी हा एक मोठा धक्का देखील मानला जात आहे, कारण की अनेक दिवसांपासून खरं तर अनिल देशमुख जे आहे ते कुणाच्याही संपर्कात नव्हते, ते कुठे आहे हे कुणालाही माहीत नव्हतं। महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते या संदर्भात काही बोलायला तयार नव्हते। तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून सातत्याने आरोप केला जात होता की नेमकं अनिल देशमुख कुठे आहेत आणि आज अचानक आपण बघत आहोत की आज सकाळी जे आहे ते अनिल देशमुख काहीच वेळापूर्वी ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत। ते स्वतः जे आहे ते चौकशीला आता सामोरे जाणार आहेत। त्याच्यामुळे त्यांच्याकडून नेमकी त्यांच्यावरती त्यांना नेमकं काय प्रश्न विचारले जातात आणि कोणकोणत्या गोष्टीचा ते खुलासा करतात हे पाहणं महत्वाचं आहे। आणि दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे जसं मी सांगते आहे श्रीकांत की या सगळ्या प्रकरणामध्ये आता ईडी करून जे आहे ते अनिल देशमुख यांना अटक होते का हा मुद्दा अतिशय महत्वाचा आणि हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे। निश्चितच त्यांना अटक होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद रुपाली या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत। 100 कोटींच्या वसुलीचे आरोप अनिल देशमुखांवर ठेवण्यात आलेत। 100 कोटीच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीनं वारंवार समन्स देखील बजावलेलं होतं, मात्र अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झालेले नव्हते। त्यांची 5 कोटींची संपत्ती देखील ईडीच्याकडून जप्त करण्यात आलेली होती। तसंच त्यांच्या विरोधात विविध वॉरंट देखील जारी करण्यात आले होते। मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्यानं आज अखेर अनिल देशमुख हे ईडी कार्यालयामध्ये हजर झालेले आहेत। 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये आता त्यांची ईडीकडून चौकशी देखील सुरू झाली आहे। दरम्यान आपण हा फोटो पाहतोय, अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झालेले तेव्हाचा हा फोटो आता समोर येतोय। खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय गायब होतं। ते कुठं गेलेत असा सवाल देखील भाजपकडनं वारंवार केला जात होता, मात्र आज अखेर ते ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत। या दरम्यानच्या काळामध्ये ईडीकडून अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 4 ते 5 वेळा धाडी देखील टाकण्यात आल्या होत्या, तरी देखील देशमुख हे ईडी समोर हजर राहिलेले नव्हते। त्यांच्या नागपूर, मुंबई आणि वर्ध्यातील घरी ईडीनं छापेमारी करत कारवाई देखील केली होती। त्यांना अनेकदा समन्स देखील बजावण्यात आलेलं होतं, परंतु ते ईडी समोर हजर न राहता वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करत होते। त्यांचं म्हणणं ते वकिलांच्या मार्फत न्यायालयात मांडत होते। गेल्या 5 महिन्यांपासून विविध तपास यंत्रणा अनिल देशमुखांचा शोध घेत होत्या, परंतु त्यांचा कोणताच शोध लागत नव्हता। मात्र आज अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत। आपण बघतोय परमबीर सिंग यांनी एक लेटर बॉम्ब टाकून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते। 100 कोटी वसुलीचा आरोप देखील त्यांनी या संपूर्ण प्रकरणात केला होता आणि त्याचनंतर ईडीकडून या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुखांची चौकशी सुरू झालेली होती। मात्र मधल्या काळात अनिल देशमुख कुठं आहेत या संदर्भात कोणालाच काही माहिती नव्हती। आपण पाहतोय 100 कोटीच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीनं वारंवार समन्स देखील बजावलं होतं, मात्र अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झालेले नव्हते। त्यांची 5 कोटींची संपत्ती देखील जप्त करण्यात आलेली होती। तसंच त्यांच्या विरोधात विविध वॉरंट्स देखील जारी करण्यात आले होते। मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्यानं आज अखेर अनिल देशमुख
हे ईडी कार्यालयामध्ये हजर झालेले आहेत। या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि अनिल देशमुखांवर आता 100 कोटींच्या वसुलीचे आरोप आहेत आणि याच संपूर्ण आरोपासाठी त्यांची आता ईडीकडून चौकशी देखील सुरू झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो, हा फोटो आहे अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झालेत तेव्हाचा। आज सकाळीच ते ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आपल्याबरोबर जोडले गेलेत। सर, स्वागत आहे आपलं लोकशाही न्यूजमध्ये। आपण बघतोय सर, खरं तर गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख कुठे आहेत असा वारंवार सवाल भाजपकडनं विचारला जात होता आणि आज अखेर ते ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेत। आपली प्रतिक्रिया? खरं तर अनिल देशमुख यांनी तपास यंत्रणेच्या पुढे जाणं आवश्यक होतं आणि ते त्यांनी यापूर्वी जायला पाहिजे ते खरं आहे। पण खरं तर एकूण त्यांच्या विरुद्ध जी प्रकरणं आहेत त्या संदर्भात ते काही वेगवेगळ्या न्यायालयांच्या त्या संदर्भात दाद मागत होते। मला वाटतं त्यामुळे कदाचित ते तिथं जायला टाळाटाळ करत असावेत आणि एकूण या सगळ्या प्रक्रियेत तपास यंत्रणेला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांच्यासारख्या राजकीय नेत्यासाठी तर स्पष्टच होतं। कारण अनिल देशमुख हे काय परमवीर सिंग नाहीत किंवा आणखी कुठल्या अन्य एखाद्या उद्योगपतीप्रमाणे नाहीत की सगळं सोडून इथं परदेशात पळून जावं। त्यामुळं खरं तपास सामोरं जाणं आणि जो त्यांचा दावा आहे की या ज्या जे सगळे आरोप आहेत परमवीर सिंग यांनी केलेले ते केवळ द्वेषी भावनेतून आणि दुखावलेल्या प्रकरणातून केलेले आहेत आणि सगळा हा तपास सुद्धा राजकीय हेतून प्रेरित आहे। त्यामुळे त्या पातळीवर ते न्यायालयीन लढ्या लढत होते, अजूनही लढतायत। त्याआधी मला वाटतं एका टप्प्यावर हे म्हणजे पाठशिवणीचा खेळ खेळण्यापेक्षा तपास यंत्रणेला सामोरं जाऊन जे काय व्हायचं ते पुढे बघून घेऊ हा एक भाग असू शकतो। दुसरा भाग म्हणजे महाविकास आघाडी सरकारनं केंद्रीय तपास यंत्रणांची जी काही इथं झुंडशाही चाललेली आहे त्या झुंडशाहीचा निर्धारानं सामना करायचं ठरवलेलं दिसतं। हे सुद्धा अनिल देशमुख यांच्या आजच्या या प्रकरणातून दिसून येतं। म्हणजे एकीकडे नवाब मलिक यांनी एनसीबीच्या विरोधात मोहीम उघडली आणि ती मोहीम आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र सर्व नेतृत्वापर्यंत नेलेली आहे आणि त्याच दिवशी अनिल देशमुख सुद्धा तपास यंत्रणेसमोर जातात। म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात जो काही गेल्या काही दिवसात धुमाकूळ घातलाय त्याला सामोरं जायचं असा निर्धार मला वाटतं एकूण ह्या महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांनी किंवा सरकारने केलेला दिसतोय। सर, आणखी एक यामध्ये महत्त्वाचा मुद्दा, ज्यांनी म्हणजे परमबीर सिंगांनी ज्या स्वरूपाचे गंभीर आरोप अनिल देशमुखांवर केले, ज्यांनी तक्रार केली तेच आता गायब आहेत। मग याकडे आपण कसं पाहता? मूळ मुद्दा तोच आहे। खरं तर परमवीर सिंगांनी हा जो आरोप केलेला आहे त्या आरोपासंदर्भात अनेक संशयास्पद गोष्टी आहेत। त्या अशा की अनिल देशमुख यांनी 100 कोटी वसुली केली हा मुद्दा नाही इथं, म्हणजे वसुली केलेली नाही पण त्यांनी आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या एकूण सगळ्या लोकांनी एक चित्र असं निर्माण केलं की अनिल देशमुखांनी वसुली केली, वसुलीचं टार्गेट दिलं हा आरोप आहे। पहिली गोष्ट म्हणजे हा यातला महत्वाचा मुद्दा आहे आणि ते आरोप करणारे परमवीर सिंग गायब झालेत। म्हणजे एकूण या सगळ्या प्रकरणातलं काळबेरं आहे हे स्पष्ट होतं। खरं तर आरोप करणारे परमवीर सिंग इथं असते आणि सगळ्या गोष्टी जर खुलेपणानं झाल्या असत्या तर हे सगळं बाबा खूप गंभीर आहे। कारण लोकांचा एकूण शासन व्यवस्थेवरचा राजकीय नेत्यांच्यावरचा विश्वास उडत चाललेला आहे। कारण सामान्य माणसांना यातले जे पेच असतात त्यातले बारकावे असतात त्याची फारशी कल्पना नसते। तो वरवर माध्यमातून येणारे आरोप आणि त्या संदर्भात होणारे प्रत्यारोप एवढ्यावर आपली मतं बनवत असतो आणि त्यामुळे मला वाटतं हा सगळा गोंधळ होत असतो। तर परमवीर सिंग इथं असते आणि त्यांच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींना आणि हे जे आरोप करतायत त्या आरोपाच्या संदर्भात जर त्याला सामोरं केलं असतं तर मला वाटतं हे चित्र अधिक स्पष्ट होण्यास मदत झाली असती। निश्चितच सर, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।